कोकणातल्या या ठिकाणी ट्रेजर हंटिंग दरम्यान सापडलेली ही साधी दिसणारी फणी इतके पैसे मिळवून देऊ शकते असं आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं। पावसाच्या दिवसांमध्ये इथे तुडुंब पाणी भरलेलं असतं, पण यंदा मात्र पाऊस कमी असल्यामुळे आम्ही इथे ट्रेजर हंटिंग करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला असं वाटत होतं की आमचा हा निर्णय चुकला, कारण आम्हाला अशा साध्या साध्याच गोष्टी सापडत होत्या आणि त्यातच ही आम्हाला साधी दिसणारी फणी सापडली होती, जी आम्ही कचऱ्यामध्ये टाकून देणार होतो, पण त्यावर डिझाईन खूपच भारी होती, त्यामुळे ती फणी आम्ही आठवण म्हणून सोबतच ठेवली। आणि मागच्या व्हिडिओमध्ये सापडलेल्या वस्तू दाखवण्यासाठी आम्ही एका अँटिक शॉप मध्ये गेलो होतो आणि त्याच दरम्यान ही फणी आम्ही दादांना दाखवली आणि दादांनी जे काही सांगितलं ते ऐकून तर आम्ही थक्कच झालो। बहुत से लोग पहले ही मीनाकार क्यों करते थे ताकि वो उसकी ब्यूटीफाई बढ़ जाए। अच्छा, हाँ। और ये महंगा काम रहता था। बहुत से टाइम पे ये लोग क्यों करते थे कि ताकि खराब भी ना हो फ्यूचर में। हाँ, हाँ। और ये वैल्यूबल था, तो लाइक 4 to 500 रुपीस। 4 to 500 रुपये। तर मित्रांनो, अशा सुद्धा काही वस्तू असतात त्या दिसायला एकदम साध्या वाटतात, पण त्यांची खरी किंमत मात्र वेगळीच असते। तुम्हाला सुद्धा ट्रेजर हंटिंगचा हा प्रवास आमच्या सोबत अनुभवायचा असेल तर या पेजला नक्की फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।